नमस्कार माऊली. सूर्यदेव म्हणजे या सृष्टीचा ऊर्जा स्रोत आहे आणि याशिवाय या सृष्टीमध्ये जे जे काही घडतं ते सगळं विधी लिखिताप्रमाणे असतं हे आपल्याला माहिती आहे. जे सगळं आहे ते भगवंताच्या हाती आहे हे पण आपल्याला माहिती आहे. पण याचा अर्थ असा नाही की आपल्या आयुष्यात जे जे काही घडतं त्याला आपण भगवंतालाच कारणीभूत धरणार. मनुष्याच्या प्रयत्नांना त्याच्या आत्मविश्वासाला सुद्धा खूप महत्व आहे. असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी हे तत्व नेहमी उपयोगाचं नाही. देव सुद्धा त्यालाच प्रसन्न होतो, त्यालाच मदत करतो जो स्वतः काही कार्य करायला तयार होतो. वनिता, अगं किती अवधी झाला मुले घरातून निघून अद्याप परतली नाहीत. कुठे भरकटली कुणास ठाऊक. हो ना, परंतु इतके कठीण कार्य देखील सांगितले नव्हते. केवळ एक भुकेला व्यक्ती आणायला सांगितला होता, तरी देखील इतका विलंब व्हावा. अगं मला तर भलतीच चिंता सतावते आहे. जर या नगरात कुणी भुकेला व्यक्ती नाही सापडला तर? ताई, अगं असे कसे होईल? कुणीतरी असेलच जो खरोखर भुकेला असेल. नाही वनिता, आपले भाग्य आपल्याला कधीही दगा देऊ शकते असा विश्वास बसू लागला आहे मला. आणि जर खरंच तसे घडून ह्या नगरात कुणीही उपाशी व्यक्ती नाही सापडली तर आपल्या ह्या पूजनास काहीच अर्थ उरणार नाही. आणि ते कार्य जर अपूर्ण राहिले तर आपण घेतलेला आदित्य राणूबाईंचा वसा टाकून दिल्यासारखेच होईल. तो पूर्ण कसा होईल? चला ना आजी घरी, चला ना. जा म्हणून सांगितलं ना. हा, कळत नाही का तुम्हाला सांगितलेलं? चला चला. नाही तुम्ही ऐकणार नाही असे. आता मी ना तुमची कातडी सोलून काढते, चांगली कातडी सोलून काढते. मारा, हवं तेवढं मला मारा. मनात आलं तर कातडी सोडून काढा, परंतु माझी परिस्थिती समजून घ्या. माझ्या मातेने खूप श्रद्धेने हे व्रत हाती घेतले आहे. जर तुम्ही नाही ना आलात तर माझ्या मातेचे व्रत पूर्ण नाही होणार. त्या व्रताचे पूर्ण होणे माझ्यासाठी, माझ्या मातेसाठी आणि माझ्या कुटुंबासाठी खूप महत्वाचे आहे. आणि त्यासाठी तुमचे येणे खूप आवश्यक आहे. मी तुमच्या घरी येऊन काय करू? हा, काही नाही. मला मरायचंय, मरायचंय मला. हा देह त्याग करायचाय. नाही, मला मरायचंय. चला निघा, निघा इथून. अहो, जर तुम्हाला मृत्यूला जवळ करायचं आहे तर त्यापूर्वी सत्कर्म करा, कल्पना करा. जर मृत्यूपूर्वी तुम्ही आम्हास सहाय्य केले तर किती पुण्य तुमच्या पदरी पडेल. तुम्ही आमच्या घरी या, आदित्य राणूबाईंच्या व्रताची कथा ऐका आणि भोजन करा. केवळ इतकेच केले तर माझी माता अजन्म उपकृत असेल तुमची. नाही, मला कोणाचे उपकार नकोयत. पण त्याचा आता माझ्या आयुष्यात काही उपयोगही नाहीये, महत्वही नाही काही त्याचं. चला निघा, निघा इथून. अहो, पण माझ्यासाठी हे खूप महत्वाचे आहे. माझ्या मातेचे सुख हे माझ्यासाठी सर्वोच्च आहे आणि तिच्या इच्छेसाठी मी कुठल्याही संकटाला सामोरे जाईल, आव्हान स्वीकारेल. आजी, अहो तुम्ही एका पुत्राचे मन तरी समजून घ्या. तुम्हाच देखील एखादा पुत्र असेल ना. असे समजा की त्यानेच तुम्हाला ही गळ घातली आहे आणि असे असताना देखील तुम्ही त्याची इच्छा पूर्ण नाही करणार का? वनिता, माझे चित्त शांत होत नाहीये. मला आता स्वस्थता लाभत नाही. मला चिंता वाटते. ही दोघे वाट चुकवून हरवली तर नसतील ना? नाही ताई, असे अशुभ शब्द नकोच काढू. असे काहीही नाही होणार. पुढील काही क्षणात परततील ते. छे ग, मला तर माझ्याच नशिबास दोष द्यावासा वाटतो आहे. एक काळ असा होता की माझ्या शब्दावर सूर्योदय आणि सूर्यास्त होत असत. एक राणी म्हणून माझा दरारा आणि सत्ता अक्षरशः वाखाणण्याजोगी होती. आणि आज बघ, कुठल्याही परिस्थितीवर माझे नियंत्रण नाही.
वनिता, या अवस्थेस वैतागले आहे मी. कुठे असतील माझी दोन्ही मुले? ती सुखरूप घरी परत यावी हीच एकमेव प्रार्थना आहे. माते, आम्ही आलो. सुकुमार, धीरदत्ता, बाळा कुठे होतात तुम्ही? तुमच्या काळजीने माझा जीव जायची वेळ आली होती. माते, तुझा विश्वास बसणार नाही, परंतु तुझे हे व्रत पूर्ण होण्यासाठी आम्ही या आजींना विनंती केली होती. आजी या. या आजी. अगं माते, त्या आजी त्यांचा देहत्याग करायला निघाल्या होत्या. काय देहत्याग? अहो आई, असे का करता आहात तुम्ही? असे काय आकृत घडले की तुम्ही प्राणत्याग करत आहात? अहो, आयुष्य इतकेही सामान्य नाही की कुठल्याही सामान्य दुःखासाठी प्राणत्याग करावा. नेमके काय घडले आहे तुमच्या आयुष्यात? माझे एकुलता एक पुत्र प्रभाकर तुमच्यापेक्षा मोठा होता. हातातोंडाशी आलेला माझा पोरगा रानात लाकडं आणायला म्हणून गेला आणि अंधारात त्याला डोह दिसला नाही. पावसाचे दिवस होते आणि पाय घसरून तो त्या डोहात पडला. माझं पोरग परत मला दिसलंच नाही. जिवंत कमेलेलं नाही दिसलं. त्याचा देहही कोणाला सापडला नाही. माझा एकुलता एक पुत्र असा निघून गेला. मी जिवंत राहून काय करू? कशाला जगायचंय मी? त्यापेक्षा मृत्यू पश्चात मला त्याची भेट तरी होईल म्हणून मला मारायचंय. मला मारायचंय. नाही जिवंत राहायचं. अहो आई, असा धीर सोडून कसं चालेल? तुम्हाला भगवंतावर विश्वास आहे ना? अहो, हे संपूर्ण जग ज्या सूर्यनारायणाच्या कृपेने चालू आहे त्याला देखील अस्त पाहावं लागतं. परंतु त्याचा पुन्हा उगम होतो. म्हणून सांगते, जोपर्यंत त्यांनी तुम्हाला प्रकाश द्यायचे ठरवले आहे तोपर्यंत तुमच्या आयुष्यात कसलाही अंधार येणार नाही. विश्वास ठेवा. हो आई, तुमच्यासारख्याच दुःखातून आम्ही देखील जात आहोत. परंतु आमचा या व्रतावर घेतलेल्या वशावर विश्वास आहे. या व्रताची कथा आपण ऐकावी आणि आपल्यासह आम्हास देखील त्याचे पुण्य पदरी पडू द्यावे. या. त्रिदलम त्रिगुणाकारम त्रिनेत्रम चतुरायुधम आई, तुम्ही आमच्याकडे येऊन आदित्य रानूबाईची कथा ऐकली, भोजन केलं, त्यासाठी तुमचे आभार. पोरींनो, अगं तुमच्यामुळे मला जगण्याची उर्मी मिळाली. माझ्या शब्दाला काय मोले माहित नाही, पण पोरींनो, सगळं तुमच्या मनासारखं होईल. माझे आशीर्वाद आहेत तुम्हाला. आई, ही कथा ऐकणाऱ्या भक्ताच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात. त्यामुळे तुम्ही सुद्धा तुमच्या मनातील अंधकार दूर होईल यावर विश्वास ठेवा. हो, खरंच आदित्य राणूबाईची कथा ऐकल्यावर काहीतरी चमत्कार घडून माझा प्रभाकर परत येईल का? येते. प्रभाकर, प्रभाकर, आई, 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 प्रभाकर, तू जिवंत आहेस. तू जिवंत आहेस पोरा. देवा, देवा, तुझे आभार कसे मानू मी? अरे कुठे गेला होतास रे? तू नाहीसा झाला ऐकला आणि
मी कशी जिवंत राहणार होते रे. बाळा बाळा कुठे होतास रे इतके दिवस, कुठे होतास? आई मी पण इकडे तिकडे फिरत होतो, तुला खूप शोधलं आई, आणि शेवटी थकून या झोपडीच्या बाहेर बसलो ग. बाळा अरे मी इथंच होते रे, इथंच होते, कुठे जाणार होते, मी इथंच होते. पण पुढेच तुझी भेट झाली बाळा. हे सगळं या पोरीच्या व्रतामुळे घडलं. फक्त कहाणी ऐकली तर एवढा लाभ झालाय. आदित्य राणूबाईचं व्रत केलं तर काय काय मिळेल माणसाला. पोरी मी आता ठरवलंय, मी आदित्य राणूबाईंचं व्रत करणार. उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही. सरितानी अत्यंत मनोभावे सगळे आदित्यवार पार पाडले. पहिल्या आदित्यवाराचं फळ म्हातारीला मिळालं आणि दुसऱ्या आदित्यवारी ती कहाणी ऐकायला एक लाकडाची मोळी विकणारा मनुष्य आला. तर त्याला त्याच्या त्या लाकडांच्या मोळ्यांमध्ये एक सोन्याचं लाकूड सापडलं. त्यानेही हा वसा घेण्याचा निर्धार केला. पुढच्या आदित्यवारी ही सरिताची कहाणी ऐकायला एक फुलांची विक्री करणारा माणूस आला. त्यानं देखील कथा श्रवण केली, मनोभावे भोजन केलं आणि मग त्याचेही मळे अतिशय सुंदर पद्धतीनं फुलून गेले आणि त्याने सुद्धा हा वसा घेण्याचा निश्चय केला. शेवटच्या आदित्यवारी तर काना डोळा मांसाचा गोळा, हात ना पाय असा एक देह उपाशी होता. सुकुमार आणि धीरदत्त त्याला तिथे घेऊन आले. त्यांनी त्या सरिताकडून या सगळ्या कहाणीचं श्रवण केलं आणि सूर्यनारायणांच्या कृपेनं त्याला दिव्य असा देह प्राप्त झाला. तेव्हा त्यानेही म्हटले की केवळ कहाणी ऐकण्याचं हे फळ, तो वसा घेण्याचं केवढं मोठं फळ असेल. असं करता करता शेवटी शेवटचा आदित्यवार आला. सरितानं त्याची मनोभावे पूजा केली. 6 महिन्यातच हे व्रत पूर्ण झालं. आता तिला काय फळ मिळणार बघूया. सुकुमार, धीरदत्त, आता तुम्हाला तुमचे प्रिय कार्य पार पाडायचे आहे. ओळखा बघू. हो हो, आम्हाला या गावातून गरजू आणि भुकेले व्यक्ती शोधून आणायचेत ना. अगदी योग्य ओळखलेत. आज आपल्या व्रताचा अखेरचा आदित्यवार. जा पळा लवकर. चल चल चल. प्रभू, विश्वास बसत नाही. हे सत्य आहे की स्वप्न? साक्षात सूर्यनारायण आमच्या समक्ष, आमच्या घरी. निश्चितच आम्ही काहीतरी पुण्यकर्म केले असावे, तेव्हाच आपले दर्शन घडते आहे प्रभू. पुत्री सरिता आणि वनिता, परिस्थिती मनुष्याला नेहमी शिकवणच देत असते, परंतु त्यातून मनुष्य नेहमी बोधच घेतो असे नाही. भगवंताचे कार्यच आहे ते. सदा मनुष्याची परीक्षा घेणं, सर्वार्थानं पडताळून पाहणं आणि सरिताच्या आयुष्यात जे घडलं ते तिच्याच कर्माची फळ. त्याचे दुर्दैवी परिणाम घडले आणि त्यातून तिने बोध घेतला. अपूर्ण सोडलेला वसा पुन्हा सुरू केला. तिच्या ह्या व्रतामुळे मनुष्य प्राण्यांचे कल्याण झाले. प्रभू, यात माझे यत्किंचितही श्रेय नाही. हे सारे आपणच माझ्याकडून घडवून आणले आहे. आणि आज या व्रताचा अखेरचा आदित्यवार आहे. प्रभू, हा दिवस आमच्या आयुष्यातील अत्यंत आनंदाचा दिवस आहे.
आपण स्वतः ही कथा श्रवण्यास इथे उपस्थित आहात. हा परमोच्च क्षण आहे प्रभू. आजच्या आदित्यवारीत तुझे हे आदित्य राणूबाईचे व्रत यथासांग संपन्न झाले आहे. तू यात कसलाही खंड पडू दिला नाहीस. त्याकरिता तू निश्चित कौतुकास पात्र आहेस. आणि म्हणूनच मी तुला आशीर्वाद देतो की तुझ्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. प्रभू, एका भक्तासाठी हे सर्वस्व असते की त्याच्या विधात्याचे दर्शन घडावे. अनेकांचे आयुष्य व्यर्थ जाते, परंतु आपले दर्शन घडत नाही. आणि मला ते विनासायास अनुभवायला मिळाले आहे. आणखी माझी काय इच्छा असणार आहे प्रभू? तुझा हा मोठेपणा आहे सरिता, परंतु तुझ्या व्रताचे फळ निश्चित तुला मिळेल. तुझ्यामुळे मला देखील प्रभूंचे दर्शन घडले. माझ्या जगण्याचा हेतू संपन्न झाला. असे काय घडले आपल्या हातून की साक्षात प्रभूंनी आपल्याला दर्शन द्यावे? खरंच प्रभूची लीला अगाध आहे. वनिता देवी, बोला. एक आनंदाची वार्ता आहे. प्रधान सर्जक यांनी महाराज प्रज्योत यांची सुखरूप सुटका देखील केली आहे. महाराज परतणार आहेत. ऐकलेस वनिता? या राज्याचे सर्व माझे पती आज येथे येणार आहेत. खरंच माझ्या या इवल्याशा झोळीत प्रभूंनी किती सुख ओतले आहे. ताई, हे शक्य झाले आहे ते केवळ आदित्य राणूबाईच्या व्रतामुळेच. माऊली, मनुष्य हा नेहमी भविष्याची चिंता करणारा प्राणी आहे. आपलं भविष्य नेहमी आपल्या मुलाबाळांच्या आनंदात बघणारा किंवा पुढच्या पिढीच्या समाधानात बघणारा असा हा जीव आहे. आणि त्याचमुळे त्याचा जीव नेहमी आपल्या वंशजांमध्ये अडकलेला असतो. आणि त्यांच्या आनंदासाठी, खुशालीसाठी कितीही व्रत करण्याची तयारी या मनुष्य जीवाची असते. हे सर्व काही सांगण्याचं प्रयोजन असं माऊली की कित्येक वेळेला व्रत करून जो आनंद किंवा फल प्राप्त होतं, पण त्यासाठी मोजावी लागणारी किंमत ही कित्येक वेळेला बरीच हानी करणारी देखील असू शकते. म्हणूनच उतू नका, मातू नका आणि घेतला वसा टाकू नका.